नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. माझं नाव अविनाश मधुकर कुरडे, राहणार भादपुरा. उस्माननगरमध्ये माझं चाऊसचं बिअर बार आहे. मी किरायाने घेतलं 5 वर्षाकरता. तर सर, मी रात्री 11:30 वाजता बंद करून गेलो आणि माझा मुलगा घरला गेला. मी हॉस्पिटलमध्ये गेलो नांदेडला. हॉस्पिटल गेल्याच्या पण सर रात्री चोरा आले. पुढे कॅमेरे सगळे होते सर, परंतु ते पाठीमागून फोडलं आणि नंतर पूर्ण माल वगैरे सगळं नेला सर. नगद कॅश होते 10,000 रुपये. आणि दररोज एक पिकनिक म्हणून असं देवाचा गेला आपण 1,000-1,500 भरावं सर. त्याच्यामधले कमीत कमी 40-45 हजार रुपये ते गेले सर. आणि माझा जेवढा माल होता एक दीड लाखाच्या वरी असेल, कमी नसेल. तेव्हा पुरा गोदाम फोडलं, कुलूप फोडलं. CCTV कॅमेरेचे सुद्धा फुटेज नेलं सर. आणि नंतर पुन्हा अजून वापस कुलूप आम्ही आल्यावर सकाळी आलो. सगळ्या याच्यामध्ये कळालं मला की बाबा मुलगा आला माझा, मी हॉस्पिटलला होतो. मुलगा आल्याच्या कुलूप काढल्याच्या बाद बघल्याच्या बाद कुलूप दिसलं नाही मला, तुटलेलं दिसलं. त्या पप्पाला वाटलं पप्पानं लावलं नाही असं वाटलं याला, त्या मुलाला. जेव्हा खाली तुटलेलं पडलं तेव्हा असं वाटलं बा चोरी झाली. काल नोकर नव्हता माझा, मी दोघंच होत्या. एकीकडे हॉस्पिटलला गेलो आणि तिकडं माझा मुलगा गावाकडे गेला. तिथं मी नव्हतो संध्याकाळी, रोज संध्याकाळी झोपतो इथं. मग माझं आपोआप नुकसान इतकं झालं की अजून काही कारवाई वगैरे झाली नाही. तर पता नाही काय होईल न होईल, काय तपास लागेल नाही लागेल. तर तुमच्या जीवावर आहे सर सगळं. काय येऊन चौकशी करून गेले, काही भेटलं नाही पुरावा म्हणलेत. तर काय होईल पता नाही सर. ते ठीक आहे, स्टॅम्प वगैरे चेक केलेत ते बघलो. परंतु ते फॉरेन्सिक वाले ते आले होते. डॉग आला होता. पण ते त्यांच्या थ्रू डॉग आलता, पोलीसची गाडी आलती, बघलं आणि हे तपासून गेलेत. अजून काही FIR फाडले नाहीत. हे मागावं म्हणले मला, 4 शिस्ट मागावं म्हणले दारूची. आता मागिलो त्याच्यावर माल चौकशी करायत वाटतं. आता फाडतील मला माहीत नाही. या म्हणून आज फाडावं म्हणजे अपेक्षा आहे. आजच्या तारखेमध्ये फाडलं तर बरं होईल, न्याय भेटावं. हे तुमच्या मार्फत आम्हाला कमीत कमी बघा सर. हे नगद 65,000, 10,000 याचे होते आणि 10,000 ते 15-45,000 वरी असते, कमी नसते सर. हे रोज भरलेले, रोज टाकले गेलात. बालाजीचा गल्ला केली ते आम्ही हल्ल्या पडल्याला भेटावं म्हणून सगळंच गेलं माझं. आणि माल वगैरे तर सांगू नका. सामान गेला बरंच. DVR नेलं की आहे नेलं, पण 2.5 लाखाच्या वरी तर वरीच गेलं सर, कमी नाही सगळं. मग SP भेटणार ना. इथं न्याय भेटला बरं आहे सर. SP जाईल, आठला आयुक्तापाशी जाईल, कुठं तर जाऊन सर इलाज नाही. मी तर मला फाशी घ्यावं लागेल सर. इलाज बी नाही सर. म्हणजे एवढं प्रॉपर्टी नाही, एवढं नाही. किरायाने घेऊन चाललो सर. माझ्या मुलीचं तर डिलिव्हरी आहे, ते जमा करून थोडं पण काही नाही सर. सगळं कारभार फेल होऊन गेला. बुचून सर काही नाही. न्याय लागला तर बरं आहे ना, काही खरं नाही सर. मग त्याच्याच नाही सर काही राहिलं. नमस्कार सर, माझं नाव निखिल अविनाश कुरुडे. माझे वडील आणि आम्ही दोघं मिळून हे उस्माननगर येथील इंडियन बार म्हणून आहे, ते आम्ही चालवायला घेतली होती 5 वर्षाकरिता किरायाने. तर आम्ही तर काल रात्री म्हणजे हमेशा आम्ही झोपतच होतो. काल रात्री आम्ही थोडं अडचण आली हॉस्पिटलची म्हणून आमचे वडील आणि मी थोडं हॉस्पिटलमध्ये गेलो. गेल्याच्या नंतर आम्ही 11 वाजता बार बंद केली. 11 वाजता बंद केल्यानंतर ते रात्री आम्ही सकाळी येऊन 10 वाजता येऊन बघितलं तर काय कुलूप वगैरे सगळे फोडलेले होते, पत्र वगैरे वाकवलेले होते. सगळ्या काही गोष्टी म्हणजे अस्ताव्यस्त टाकून सगळं म्हणजे सगळा माल वगैरे मधला सगळा नेलेला होता चोरी करून. तर चोरी करून नेल्याच्या नंतर सर मी 11 वाजता इथं आल्याच्या नंतर 112वर कॉल केला. वडिलांना कल्पना दिली की बाबा चोरी वगैरे झाली, तर असं झालंय. तर सगळ्या पोलीस निरीक्षक साहेब आले, त्यांना म्हणजे चौकशी केली. चौकशी केल्याच्या नंतर डॉग वगैरे आला, पोलीस डॉग आला. नंतर मग फॉरेन्सिक वाले आले, चेक वगैरे केलं. तर सर आज आतापर्यंत म्हणजे त्यांनी येऊन गेले. आल्याच्या नंतर त्यांची अजून काही कारवाई चालू झाली नाही मला असं वाटतं. कारण काय की त्यांनी म्हणजे काही प्रतिसाद नाही त्यांचा, बिलकुलच नाही. म्हणजे काही त्यांच्यात म्हणजे ऍक्शन घ्यायसारख्या म्हणजे हेच नाहीत त्यांनी. तर आता आमचे वडील पोलीस स्टेशनमध्ये आता जाऊन आले. ते सगळ्या काही गोष्टी म्हणजे असं एकदम शांत वातावरण असल्यावर काय म्हणजे ते गांभीर्यच नाही कोणत्या गोष्टीत त्यांना की बाबा चोरी झालेली आहे आणि असं घडलं इथं म्हणून काही गांभीर्यच नाही त्यांना. अजून ते कारवाई वगैरे चालू असेल त्यांची, अजून FIR वगैरे फाडला नाही. तो चोरी होऊन सर आता रात्रीच्या 12च्या नंतर चोरी झालेली आहे, पण अजून काही कारवाई त्यांची चालू झाली नाही.
कारण का एफ आर फाडला नाही अजून त्यांना. म्हणजे आता 5-6 वाजता आले सर, जशाला तसं सामान आहे त्यांनी अजून सांगून गेले, फक्त एक कोणत्या गोष्टीला हात लावू नका वगैरे सगळ्या गोष्टी सांगून गेले. त्याच्यानंतर अजून काही कारवाई चालू झालेली नाही. त्याची हीच अपेक्षा आहे सर आमच्या, म्हणजे एवढे 2-2.5 लाख रुपयाचा जी चोरी झालेली आहे त्यांचं सगळ्या नुकसान भरपाई होणार तर नाही, पण सगळे चोर भेटायला पाहिजे हीच अपेक्षा आहे सर आमची. म्हणजे कसं आम्ही थोडं गरीब परिस्थितीमधले आहात त्याच्यामुळे.